मनोज जरांगे यांनी सगळे सोयऱ्यांबाबतचा अध्यादेश देण्याची मागणी केली होती। सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश जरांगेंकडे आता जाणार आहे। अध्यादेशासह शिष्टमंडळ जरांगेंकडे रवाना झालाय। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीमध्ये चर्चेनंतर तोडगा निघाल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे अध्यादेशासह शिष्टमंडळ हे मनोज जरांगेकडे आता जाणार आहे। मनोज जरांगेंकडे अध्यादेश आजच सुपूर्द केला जाऊ शकतो। सगळे सोयऱ्यांबाबतचा अध्यादेश त्वरित देण्यात यावा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली होती। शनिवार दुपारपर्यंतचा वेळ दिला होता। त्यानंतर आझाद मैदानाकडे येणार, आंदोलन करणार अशी मागणी मनोज जरांगेंनी केली होती। त्यानंतर आता महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। सरकारकडून सुद्धा हालचालींना वेग आल्याचं दिसतंय। अध्यादेशासह शिष्टमंडळ जरांगेंकडे निघालंय। आताच्या घडीची ही सर्वात मोठी घडामोड आहे मराठा आंदोलनासंदर्भात। या संदर्भामध्ये अधिक ताजी माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे थेट जोडले गेले आहेत। कुणाल, काय या बैठकीमध्ये निर्णय झाला आणि आता सध्या शिष्टमंडळ जरांगेंकडे अध्यादेश घेऊन निघालंय का? काय या संदर्भातली माहिती? श्रेयश, एकंदरीत पाहायचं झालं तर ज्यावेळेस मनोज जरांगे हे नवी मुंबईमध्ये धडकले होते, त्यानंतर मनोज जरांगे यांनी अध्यादेशाची मागणी केली आणि जर अध्यादेश उद्या दुपारपर्यंत जर मिळाला नाही तर आम्ही थेट मुंबईकडे कूच करू अशा एक इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला होता। आणि यानंतर सरकारने एक वेगवान पाऊल उचलत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी एक महत्वाची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे। आणि या बैठकीमध्ये GR वरती सही जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। आणि एकंदरीत पाहायचं झालं तर या शिष्टमंडळातील सामाजिक न्याय विभागाचे जे सचिव आहेत सुमंत भांगे आणि त्याचसोबत मुख्यमंत्र्यांचे OSD मंगेश चिवटे यांच्यासह जे शिष्टमंडळ आहे ते मंगेश चिवटे यांच्यासह मनोज जरांगे पाटील यांच्याकडे गेलेला आहे। आणि जो काही GR आहे, ज्या GR वरती म्हणजे अध्यादेश जो मनोज जरांगेंना अपेक्षित होता तो GR घेऊन हे संपूर्ण शिष्टमंडळ जरांगेंकडे चाललेलं आहे। आणि जरांगेंकडे हे हा संपूर्ण GR दिल्यानंतर जरांगे आता हे आपलं आंदोलन थांबवतील का किंवा हे जे संपूर्ण अध्यादेश मिळाल्यानंतर जरांगे हा जल्लोष साजरा करण्यासाठी आझाद मैदानाकडे येतील का, असा जो सवाल आहे आता उपस्थित होतोय। जी, धन्यवाद कुणाल, आपण दिलेल्या या संदर्भातल्या ताज्या माहिती संदर्भात। हा अध्यादेश मिळाल्यानंतर जरांगे समाधानी होतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। सरकारचं शिष्टमंडळ जे अध्यादेश मनोज जरांगेंना अपेक्षित आहे ते अध्यादेश घेऊन निघालेलं आहे। हे अध्यादेश जरांगेंना प्राप्त झाल्यानंतर त्यातून ते समाधानी होतात का हे पाहावं लागणार आणि आपलं आंदोलन मागे घेणार की आझाद मैदानावर धडकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार।